Hello friends. So in the last lecture we have seen the memory management and also we have seen the memory allocation and memory allocation techniques. So here in this lecture we are going to see what is meant by fragmentation and paging. फ्रॅगमेंटेशन आणि पेजिंग म्हणजे काय हे आपण या लेक्चरमध्ये आज आपण स्टडी करणार आहोत. सो बेसिकली द फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, सर्वात अगोदर आपण बघूया फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे की कुठलीही एखादी प्रोसेस असेल तर प्रोसेसेस ज्या आहेत त्या ज्या आपण सिस्टममध्ये आपल्या वापरल्या जातात त्या प्रोसेसेस अगोदर मेमरीमध्ये लोड केल्या जातात आणि त्याचा काम झाल्यानंतर त्या मेमरीमधनं रिमूव्ह केल्या जातात. Okay, so we are all know that the processes are loaded and removed from the memory. One thing, बरोबर. आता ज्या वेळेला आपण ह्या प्रोसेसेस मेमरीमध्ये आणतो त्यावेळेला मॅक्झिमम प्रोसेसेस ह्या त्या मेमरी लोकेशनला जाऊन स्टोअर होतात. आता काही प्रोसेसेस ज्या आहेत त्या प्रोसेसेस त्यांच्या साईजच्या अकॉर्डिंगली त्या मेमरीमध्ये लोड केल्या जातात. आता एवढं होऊनही काही जी मेमरी आहे ती त्या ठिकाणी शिल्लक राहते. म्हणजे जर फ्री मेमरी स्पेस इज ब्रोकन इनटू लिटल पीसेस. आता खाली जर एक आपण डायग्राम बघितलं तर या डायग्राम मध्ये आपल्याला दिसेल की देर आर सम प्रोसेसेस लाईक दिस. दे आर द प्रोसेसेस अँड दिस डार्कन पॉइंट म्हणजे हे जे काय लाईन्स दिसतात आपल्याला हे काय हा फ्री स्पेस आहे. आणि हे जे आपल्याला दिसतंय हे आपल्याला हे जे आहे ही एक प्रोसेस या ठिकाणी मेमरीमध्ये जाऊन स्टोअर झालेली आहे. ओके, सो इट हॅपन्स, कधी कधी काय होतं, इट हॅपन्स आफ्टर सम टाइम्स दॅट द प्रोसेसेस कॅन नॉट बी अलोकेटेड इन टू सम मेमरी. आता समजा एखादी प्रोसेस इथं आलीच तर ही या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी किंवा या ठिकाणी अशी बायफर्गेट करून त्या ठिकाणी अलोकेट नाही केली जाऊ शकत. आता समजा एखादी प्रोसेस आहे त्याची खूप सारी साईज आहे तर ती या फ्री मेमरी ब्लॉक्समध्ये त्याला अलोकेट केल्या जात नाही. आता आपल्याला माहिती आहे की आपण दोन भाग बघितले, एक म्हणजे कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशन आणि दुसरं म्हणजे नॉन कॉन्टिग्युअस मेमरी अलोकेशन. दोन्ही प्रकारामध्ये आपण हे नाही करू शकत. आता हा एक प्रॉब्लेम आहे. तसं बघायला गेलं तर ही जर आपण मेमरी एकत्र केली तर ही खूप सारी होते. ही जर मेमरी आपण एकत्रित केली तर ही खूप सारी आपल्याला मिळते जिथं आपण वी कॅन स्टोअर नंबर ऑफ प्रोसेसेस इन दॅट मेमरी. सो दिस इज अ प्रॉब्लेम. दिस प्रॉब्लेम इज कॉल्ड ॲज फ्रॅगमेंटेशन. या प्रॉब्लेमलाच आपण काय म्हणायचं, फ्रॅगमेंटेशन. आता ही आपल्याला ही मेमरी एकत्रित करता येते पण त्याच्यासाठी वी नीड टू यूज सम टेक्निक. त्या टेक्निकला आपण म्हणतात, त्या टेक्निकला ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये म्हणतात कॉम्पॅक्शन टेक्निक. कॉम्पॅक्शन टेक्निक वापरून आपण हे ज्या काही मेमरीज आहेत, हे जे काही स्टोअर केलेल्या आपल्या प्रोसेसेस आहेत ह्या मेमरीमध्ये हे आपण एकत्रित आणू शकतो आणि जी फ्री मेमरी आपल्याला दिसते ह्या फ्री मेमरीला आपण एकत्रित आणू शकतो युजिंग कॉम्पॅक्शन टेक्निक. So this is all about fragmentation. So we will move towards next point, that is the paging. आता आपण पुढे जाऊया थोडंसं. पेजिंग हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आहे. इन द मेमरी मॅनेजमेंट देर इज अ पेजिंग विच इज अ स्कीम. एक पेजिंग नावाची एक स्कीम आहे. ह्या स्कीममध्ये आहे काय, तर आपण जो काही डेटा आपण सेकंडरी स्टोरेजमधून मेन मेमरीमध्ये आपण ॲक्सेस करण्यासाठी आणतो किंवा आपली रॅममध्ये आपण आणतो, हार्ड डिस्कमधला डेटा आपण आपल्या रॅममध्ये ॲक्सेस करण्यासाठी आणला जातो, राईट. हा आणताना तो डेटा पेजेसच्या फॉर्ममध्ये आणला जातो. आता आपण इथं सांगितलं पेजिंग इज अ मेमरी मॅनेजमेंट स्कीम बाय विच अ कम्प्युटर स्टोअर्स अँड रिट्रीव्ह डेटा फ्रॉम सेकंडरी स्टोरेज फॉर यूज इन मेन मेमरी. आपल्यालाही माहिती आहे. सेकंडली हे पण आपल्याला माहिती आहे की इट इज डिवायडेड इंटू फिक्स साईज पेजेस. फिक्स साईज पेजेसमध्ये तो डिवाइड केला जातो. अँड पेजिंग टेक्निक प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल. म्हणजे पेजिंग टेक्निक जी आहे ती एक महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करते.
जो डेटा सेकंडरी स्टोरेज मधून मेन मेमरी मध्ये आणायचा आहे त्या ठिकाणी. अगेन पेजिंग इज अ मेमरी मॅनेजमेंट टेक्निक. ही पण एक मेमरी मॅनेजमेंट टेक्निक आहे. Which the process address space is broken into blocks of the सेम साईज आर कॉल्ड पेजेस. त्याला आपण जे काही सेम साईजचे ब्लॉक्स आहेत त्याला आपण पेज असं म्हणतो. द मेन मेमरी इज डिवायडेड इंटू स्मॉल फिक्स साईज ब्लॉक्स ऑफ फिजिकल मेमरी. त्याला आपण फ्रेम असं म्हणतो. जे काही समजा आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी काय, हा एक पेज आहे, 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 आणि ही त्याची फ्रेम आहे. राईट, these are called as frames. So the size of process is measured in the number of pages. एका प्रोसेसची साईज काय आहे तर हे आपण मेजर करताना आपल्याला त्याचे नंबर ऑफ पेजेस अगोदर बघावे लागतात आणि त्यावरून आपण ठरवू शकतो की व्हॉट इज द साईज ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इज. आता हे जे आपल्या तुमच्या समोर दिसतंय हे एक पेजिंग हार्डवेअर डिव्हाइस आहे. हार्डवेअर पेजिंगचं एक हार्डवेअर डिव्हाइस पण त्या ठिकाणी असतं आणि त्याचं एक एक्झाम्पल आहे. लॉजिकल ॲड्रेस जो आहे तो इट विल बी कम टू द पेज टेबल and it will be again it will be converted into physical address and it will be stored in the physical memory. आता ह्याचं एखादं आपण जर एक्झाम्पल बघितलं, त्या अगोदर आपण एक स्ट्रक्चर जर बघितलं याचं पेज टेबलचं, तर आपल्याला लक्षात येईल की पेजिंग म्हणजे काय आणि त्याचं नेमकं एक्झॅक्टली स्ट्रक्चर काय असते. सो इन अ व्हर्च्युअल मेमरी सिस्टीम, व्हर्च्युअल मेमरी म्हणजे आपली लॉजिकल मेमरी, it is common to map between virtual address and physical address by means of a data structure is called a page table. आता पेज टेबल म्हणजे काय तर जो पेज ऍक्सेस करण्यासाठी लॉजिकल मेमरी मधून फिजिकल मेमरीकडे येणार आहे, हा जो काही पेज इकडं येणार आहे, ह्या पेजचं एक डेटा स्ट्रक्चर एका ठिकाणी सेव्ह केलेलं आहे, त्याला आपण पेज टेबल असं म्हणतो. पेज टेबल, ह्या पेजचा टेबल म्हणजे ह्या पेजचं जे काही स्ट्रक्चर आहे ते ह्या पेज टेबल मध्ये सेव्ह आहे. द पेज टेबल इज वेअर द ऑपरेटिंग सिस्टीम स्टोअर्स इट्स मॅपिंग ऑफ व्हर्च्युअल ॲड्रेसेस टू फिजिकल ॲड्रेसेस विथ ईच मॅपिंग इज ऑल्सो नोन ॲज पेज टेबल एंट्री. त्याला PTE असंही म्हटलं जातं, ह्या सगळ्यांचं मॅपिंग. आता सपोज ह्या लॉजिकल मेमरीमध्ये हे 0, 1, 2, 3 पेजेस आहेत, ही एक प्रोसेस आहे, हे त्याचे 3 पेजेस आहेत. सो दीज पेजेस विल बी अलोकेटेड ॲट दिस फ्रेम. आता हे 0th पेज पहिल्या फ्रेम मध्ये अलोकेट केलंय, हे पहिलं पेज 4th फ्रेम मध्ये अलोकेट केलंय, हे दुसरं पेज 3rd फ्रेम मध्ये अलोकेट केलंय आणि तिसरं पेज 7th फ्रेम मध्ये अलोकेट केलंय. राईट, आता जर आपण ह्याचा पेज टेबल बघितला तर बरोबर आपल्याला इथं समजेल की 0th पेज इज अलोकेटेड ॲट फर्स्ट फ्रेम, first page is allocated at 4th frame, second page is allocated at 3rd frame and third page is allocated at 7th frame. हा काय, हा ह्या प्रोसेसचा ह्याचा पेज टेबल आहे. ओके, आता हे सगळं रेकॉर्ड किपिंग करण्याचं काम कोण करतंय तर तो म्हणजे आपला MMU, ज्याला आपण बघितलंय मेमरी मॅनेजमेंट युनिट, ह्या सगळ्यांचं रेकॉर्ड किपिंग करण्याचं काम करतंय. सो MMU will store a cache of recently used mappings. ह्या सगळ्यांची जी काही मॅपिंग आहे ती मेमरी मॅनेजमेंट युनिट कडे असते अँड दिस इज कॉल्ड, ह्या सगळ्याला आपण म्हणतो TLB, म्हणजे ट्रान्सलेशन लुकासाइड बफर. ह्या प्रोसेसला आपण ह्या पेजिंग मध्ये म्हणतो. सो वी विल मूव्ह टुवर्ड्स the final point of this page table. A process is allocated in physical memory wherever it is available. म्हणजे जिथं काही मेमरी अवेलेबल आहे, फिजिकल मेमरी ज्या ठिकाणी अवेलेबल त्या ठिकाणी प्रोसेस त्या ठिकाणी अलोकेट केले जाते. सिस्टम कीप्स अ ट्रॅक ऑफ ऑल द फ्रेम्स. सिस्टीम कडे सगळ्या फ्रेम्सचं रेकॉर्ड असते. आता इम्प्लिमेंटेशन त्याचं होतंय असं की इच प्रोसेस हॅज इट्स ओन पेज टेबल. प्रत्येक प्रोसेसला एक पेज टेबल त्या ठिकाणी असतो. पेज टेबल इज केप्ट इन द मेमरी. पेज टेबल पण तो मेमरी मध्ये स्टोअर केला जातो.
and page table register points to be the page in the page table. त्याचे जे काही रजिस्टर आहेत ते पण त्याच्याकडे मेंटेन केलेले असतात. आता इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड दिस थिंग्स. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडं जी रॅम आहे, म्हणजे आपण ज्याला रँडम ॲक्सेस मेमरी, सिम्पली जर बघायला गेलं तर रँडम ॲक्सेस मेमरी आहे, आणि एक आपल्याकडं हार्ड डिस्क ड्राईव्ह आहे, म्हणजे आपण ज्याला HDD असं म्हणतो. ओके, हेर इज अ रॅम अँड हेर इज अ हार्ड डिस्क ड्राईव्ह, ज्याला आपण सेकंडरी स्टोरेज असंही म्हणतो. रॅम मध्ये काय केलंय तर या ठिकाणी काही पेजेस आहेत, या ठिकाणी काही पेजेस आहेत. आपल्याला माहिती आहे रॅम आपल्याकडे कमी प्रमाणात असते, पण तेच आपण जर बघायला गेलं तर हार्ड डिस्क आपल्याकडं खूप जास्त असते. हे बघायला गेलं तर रॅम आपण फक्त 4 GB रॅम, 8 GB रॅम आपल्याकडे असते. हार्ड डिस्क बघायला गेलं तर आपल्याकडं 1 TB 2 TB पर्यंत आपल्याकडे हार्ड डिस्क असते. याचा अर्थ आपल्याकडे ही मेमरी जास्त आहे, पण ही आपल्याकडे कमी आहे. लॉजिकली आपल्याला काय करायचंय, ह्या मेमरीचा आपल्याला मॅक्झिमम यूज करायचा आहे, आणि आपल्याला ह्या रॅमला, म्हणजे रॅम आपल्याला युटिलाइज करायची, आणि आपल्याला आपल्या मशीनची स्पीड वाढवायची. मग काय केलं जातंय तर ह्या ठिकाणी काही पेजेस तयार केले जातात, ह्या ठिकाणी पेजेस, आणि ह्या ठिकाणी काही फ्रेम्स तयार केले जातात. आणि ज्या वेळेला गरजेचं आहे त्यावेळेला हे पेज मेन मेमरीमध्ये आणलं जाते. ज्या वेळेला गरज नाहीये त्यावेळेला हे पेज परत या ठिकाणी कुठंतरी अलोकेट केलं जाते. सो दिस इज अ फिजिकल ॲड्रेस त्या ठिकाणी असतो, या ठिकाणी लॉजिकल ॲड्रेस त्या ठिकाणी तयार केलेला असतो. ह्याचं मॅपिंग केलेलं असतंय, ह्याचं मॅपिंग करून ठेवलेलं असतंय MMU मध्ये, आणि ह्या सगळ्यांचा एक पेज टेबल तयार करून ठेवलेला असतो, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचं मॅपिंग असतं. So this is very simple point. I think you people have understand this one. So if you have any doubt, query, you can ask me at any time. So this is all about today. Thank you all.